काटा रुते कुणाला. निवेदिका मेघा चौहान. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी. मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची. चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे. कवयित्री शांताबाईंच्या मनाला हुरहुर लावणाऱ्या या ओळी. काळ अखंड वाहत राहतो, तरी मानवी जीवनाचे अंतरंग तेच राहते. जीवनाचे काही चिरंजीव प्रश्न सर्व काळी सर्व ठिकाणी माणसाच्या मनाला उत्तर शोधण्याची टोचणी देत राहतात. माणसाचे खरे समाधान कशाने होते? जीवनात नशिबाचा भाग किती आणि प्रयत्नाचा भाग किती? आपल्या जीवनातील आपोआप आलेल्या दुःखाला जबाबदार कोण? सदाचाराने वागणाऱ्या माणसाच्या मागे दुर्दैव का लागते? दुष्ट माणसाचा उत्कर्ष का होतो? चांगले काय हे समजत असूनही माणूस वाईटाच्या नादी का लागतो? आपण गेल्यावर आपले काय होते? प्रिय माणसांशी पुन्हा आपली गाठ पडते काय? आदी अनंत प्रश्न अनादी काळापासून माणसाच्या बुद्धीला बोचकारत आले आहेत. माणूस हा बुद्धिप्रधान प्राणी. बुद्धीच्या देणगीबरोबरच या प्रश्नांचा विचार करण्याची जबाबदारी माणसावर आली आहे. विज्ञानाच्या सहाय्याने माणसाच्या देहाला कमालीच्या सुखसोयी मिळाल्या, हे कोणी नाकबूल करीत नाही. पण माणसाच्या मनाची आत्म्याची उपासमार झाली, हेही नाकबूल करून चालणार नाही. समाधान, आनंद, शांती, प्रेम हे तृप्त मनाचे व प्रसन्न आत्म्याचे गुण आहेत. हे गुण सध्या दुर्मिळ झाले आहेत. सामान्य माणसाला अनेक इच्छा असतात, पण त्या नीतिधर्माला धरून आहेत किंवा नाहीत ते शोधून बघावे लागते. नसतील त्यांना विवेकाने बाजूला सारावे लागते. जीवनात सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. त्यापैकी सुखाचे प्रसंग हवेसे वाटतात, दुःखाचे नकोसे वाटतात. परंतु हवेसे वाटणारे सुखाचे प्रसंग कोणालाही पाहिजे तेव्हा ते मिळत नाहीत, आणि नकोसे वाटणारे दुःखाचे प्रसंग हवे तेव्हा टाळता येत नाहीत. खरे तर निसर्ग स्वतः आनंदमय आणि मंगलमय आहे, ही जाणीव ठेवून जीवनात येणाऱ्या सुखदुःखांच्या प्रसंगांना आनंदाने तोंड देणे हीच त्यागाने भोगण्याची कला आहे. पैशाने सर्व सुखे सहज प्राप्त करून घेता येतात. प्रपंचाला पुरेल इतका पैसा मिळणे अगदीच आवश्यक आहे. परंतु पैसा म्हणजे जीवनाचे सर्वस्व नाही. पैशाची वासना बेसुमार वाढली म्हणजे बेसुमार स्वार्थ व असमाधान यांची वाढ होते. अर्थात पैशाच्या वासनेला बंधन घातल्या वाचून त्यागाने भोग भोगण्याची युक्ती साधणार नाही, आणि ती साधली नाही तर जीवनात शांतीचा अनुभव येणार नाही. काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे. माझे अबोलणेही विपरीत होत आहे.
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. आयुष्य ओघळोनी मी